लिंबूचं लोणचं बनवणार आहे। चला आता रेसिपी दाखवतो तुम्हाला लिंबूच्या लोणच्याची। ह्याच्यासाठी मी हाफ किलो इतकं लिंबू घेतलेलं आहे। इथे हिरवी मिरची, फर्स्ट आम्ही अगोदर लिंबू कट करून घेऊया। आम्ही लिंबू कट करून घेऊया। एक लिंबामध्ये आम्ही 8 पीस करणार आहे। हे झाले। दोन, हे 4 पीस झाले। आम्ही तसेच करू, ह्याचा पण 4 पीस कट करून घेऊया। इथं लिंबू कट झालेला आहे। आता आम्ही याची बिया काढून घेऊया एक साईड, कारण बिया ठेवल्यावर लोणचं कडू होते। आता मी मिरची पण कसं कट करून घ्यायचं दाखवतो। मिरची आपल्याला असं लांबीला पण चिरू शकतो। मी इथं राऊंड चिरत आहे मिरची। एका मिरचीमध्ये 4 पीस करून घेतलेले आहे। असंच करून मी सगळं कट करून घेतो। आता मी इथं लिंबू कट करून घेतलेला आहे। ह्याची बिया पण काढून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मिरची पण अशी कट करून घेतलेली आहे। चला आता ह्याला रेडी करूया। मिरची पण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। मी इथं लोणच्यासाठी हे मोठं मीठ यूज करायला। ह्याच्यामध्ये 1 चमचा, 2, 3, 4 चमचे, 4 म्हणजे 5 चमचे मी ह्याच्यामध्ये मीठ यूज केलेलं आहे। आता ह्याला मिक्स करून घेऊया आपण। आता मिक्स झालेलं आहे इथं मीठ, लिंबू आणि मिरची। ह्याला आता आपण भरणीमध्ये भरून घेऊया। मी इथं ही प्लास्टिकची भरणी घेतलेली आहे। तुम्ही काचेची भरणी पण घेऊ शकता। माझ्याकडे अवेलेबल नाही होती काचेची भरणी, म्हणून मी प्लास्टिकची भरणी घेत आहे। मी आता ह्या भरणीमध्ये लोणचं भरून घेतलेलं आहे। ह्याला आता 2 दिवस मी वतामध्ये ठेवणार। हे बघू शकता आपण, मी भरणीमध्ये भरून घेतलेलं आहे। ह्याला 2 दिवसानंतर मी परत ओपन करून लोणचं बनवणार आहे। मी हे लिंबूला 4 दिवस वतामध्ये ठेवलं होतं। आता तुम्ही बघू शकता हे लिंबू करमलेले आहेत, लिंबू आणि मिरची। आता ह्याचं आम्ही लोणचं बनवूया। चला आता लोणच्याची रेसिपी स्टार्ट करूया। ह्याच्यामध्ये मी घेणार आहे मोहरी 2 टेबलस्पून मोहरी घेतो इथं, आणि सुकी मेथी हे पण सेम 2 टेबलस्पून हे पण मी घेतो। ह्याला मी थोडंसं भाजून घेणार आहे। आता पॅन गरम झालेला आहे, मी ह्याच्यामध्ये घालून फ्राय करून घेतो। थोडंसं कलर चेंज होईपर्यंत मी ह्याला फ्राय करून घेतो। ह्याचा कलर पण चेंज झालेला आहे। गॅस बंद करून घेतो इथं आणि ह्याला थंड करून घेतो। आता ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं मोठंसारखं ह्याला वाटून घेतो। मी असं करून वाटून घेतलेलं आहे। जे इथं लिंबू ठेवलेलं मी मिठामध्ये घालून ते आता एक
भांड्यामध्ये घालून घेतो. इथे बघू शकता लिंबू इतके सॉफ्ट झालेले आहेत, मिरची आणि लिंबू. आता मी ह्याच्यामध्ये 2 चमचे मिरची पावडर, कारण थोडं घालतो ह्याच्यामध्ये, मी अगोदर मिरची घातलेली आहे. 1 चमचा हळद आणि हा आता बनवलेला मसाला. ह्याला नीट मिक्स करून घेतो. मिक्स झालेलं आहे आणि हलकसं तेल गरम करून मी ह्याच्यामध्ये वरून घालून घ्यायला. ह्याला आपण मिक्स करून घेतो. ह्याच्यामध्ये अगोदर पण मीठ घातलेलो, आता पण 1 चमचा मोठं मीठ यूज करायला मिळतं. ह्याला मिक्स करून घेऊया. हे आता इथं लिंबूचं लोणचं रेडी झालेलं आहे. ह्याला परत मी भरणीमध्ये ट्रान्सफर करून परत 1-2 दिवसासाठी मी ह्याला वतामध्ये ठेवून घेणार आहे. आता मी इथं ह्याला 2 दिवसासाठी परत वतामध्ये ठेवलेलं आहे. हे तर लिंबाचं लोणचं रेडी झालेलं आहे. प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.